कौन बुला बुला क्या कौन बुला मी महेश उके, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव। मागील 4 दिवसापासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारा आपल्या आमगाव, गोरेगाव, सालेकसा, देवरी या 4ही तालुक्यामध्ये लगातार 4 दिवसापासून विद्युत खंडित होत आहे आणि या विद्युत खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। कारण आता रब्बी मिळालेली आहे आणि त्या शेतामध्ये कोणाचेही मोटर पंप सुरू नसताना शेतीच्या निश्चितच नुकसान होणार आहे। त्याचप्रमाणे आता भर उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये लोकांना सुद्धा पंख्याची, कूलरची आवश्यकता आहे। ते सुद्धा त्याची विद्युत खंडितमुळे त्यांना लोकांना सुद्धा त्रास होत आहे। विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळ असून विद्यार्थ्यांचे सुद्धा नुकसान होत आहे। तरी आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर या प्रश्नाला मार्गी लावावे, अन्यथा आपण गावकरी लोक आंदोलन करू अशी मी आपण सर्वांना एक धमकी नसून एक माहिती देत आहोत। धन्यवाद। मी संजय वैकार, तालुका काँग्रेस समितीचा अध्यक्ष। आम्ही MSCBला कालच निवेदन दिलेलं आहे। मागील 4 दिवसापासून आमगाव तालुक्यातील आणि 4 आणखी तालुक्यातील म्हणजे सालेकसा, देवरी आणि गोरेगाव ह्या 4 तालुक्याला MSCBच्या विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे। तरी आमगाव आणि सालेकसाला खूपच जास्त त्रास होत आहे। आज आमगाव तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी आणि जनतेला एवढा भर उन्हाळ्यामध्ये उन्हाचा आज त्रास होत आहे आणि विद्युत पुरवठा 8 ते 10 तास खंडित झालेला आहे। तरी माझी विद्युत विभागाला हीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करावी। नागपूरमध्ये यांच्या ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था आतापर्यंत काय झालं समजत नाही आहे। ऐकायला असं मिळत आहे की आतापर्यंत यांची रिपोर्टच तिथे गेलेली नाही आहे आणि तिथून आमगावला यायला 6 दिवस लागतील असं भांडारकर साहेबांचं म्हणणं आहे। 6 ते 8 दिवस लागतील आणि त्याच्यानंतर मग ते चालू करायला की 1-2 दिवस लागतील। तर असं 10 ते 15 दिवसाची प्लॅनिंग हे सांगून राहिले आहेत। तर त्यांनी माझा हीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर व्यवस्था करावी, जेणेकरून लोकांचं संतुलन बिघडणार नाही आणि ते आपल्या डोक्यावर जास्त चीड निर्माण होईल, लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल आणि त्याचा मग फटका MSCBला भोगावा लागेल। माझी हीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे।